दोन्ही डोळ्यांनी अंध असताना अगदी डोळस माणसापेक्षाही विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करून जगाला आपली एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे डॉक्टर माधव गोरे यांची सर्व दूरपर्यंत चांगली ओळख आहे। शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे। त्याचबरोबर साहित्य क्षेत्रामध्येही ते सुप्रसिद्ध आहेत। आम्ही बोलतोय लातूर शहरातील विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर माधव गोरे यांच्या बाबतीत। ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत आणि बालपणीच त्यांची नजर गेलेली आहे, परंतु ते खचले नाहीत। त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश मिळवले आणि स्वावलंबी झालेले आहेत। म्हणून अशाच प्रकारच्या इतर मुलांसाठीही त्यांचे कार्य सध्या लातूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर माधव गोरे यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर माधव गोरे, विशेष शिक्षक, श्री शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल लेबर कॉलनी लातूर। मला शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार या क्षेत्रामध्ये कामाची प्रचंड आवड आहे। मागच्या 34 वर्षापासून मी अंधांच्या म्हणजे दृष्टी दिव्यांगांच्या पुनर्वसन क्षेत्रात सक्रिय आहे। त्यामध्ये साधारणतः त्यांना स्वरोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे आणि राष्ट्राचा उत्पादक नागरिक म्हणून त्यांनाही आपली स्वतःची भूमिका सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त करणे यासाठी मी प्रयत्न करतो। माझं जे शिक्षण वगैरे हे सगळं झालं, मुलांना एक प्रेरणा मिळावी म्हणून मी मुलांना सातत्याने त्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार आणि स्वरोजगार या क्षेत्रामध्ये त्यांना प्रोत्साहित करत असतो, त्यांना सहाय्य करत असतो। त्या पद्धतीचं माझं काम चालू आहे। माझं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी सुद्धा एक घनिष्ठ संबंध आहे। माझी 3 पुस्तकं त्यांच्या B.Ed विशेष अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत। त्याशिवाय अजून 3 पुस्तकं मी की अंध व्यक्तींनी संगणक कसा चालवायचा माऊसशिवाय त्या विषयावर सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे। अंध मुलांच्या शिक्षणामध्ये काय सहाय्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, उपयुक्त आहे यावर सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केले आहे। आणि ब्रेल लिपी आणि सहाय्यक उपकरणे या विषयावर सुद्धा मी माझं म्हणजे एक लेखन प्रसिद्ध केलेलं आहे। सातत्यानं म्हणजे दिव्यांगांच्या आमचा परवा म्हणजे त्यांना आध्यात्मिक अनुभव मिळावा, त्यांना मनोरंजन क्षेत्रात स्वातंत्र्य मिळावं, त्यांना संधी मिळाव्या, शिक्षण क्षेत्रात, रोजगार क्षेत्रात, त्यासाठी विविध उपक्रम चालू असतात। मेरे ख्याल से इस दुनिया में अंधा कौन है? जिसकी आंखें हैं मगर कुछ दिखाई नहीं देता, कुछ कर नहीं पाता, वो असलियत में अंधा है। मगर कुछ लोग ऐसे होते हैं मानो ऐसा लगता है कि उनके रगों में भगवान होता है और जहाँ भगवान है वहाँ इंसान चलता है। काही लोक असे असतात की देव थट्टा करतो, काहीतरी राखून ठेवतो, परंतु ही माणसं काहीतरी राखून ठेवले म्हणून कधी देवावर नाराज होत नाही, माणसावर नाराज होत नाही, अगदी स्वतःवर सुद्धा नाराज होत नाही। तर जगणं काय असतं हे लोकांना दाखवून देतात, शिक्षणामध्ये गरुड झेप घेतात आणि आपल्यासारखे जे काही इतर मुलं आहेत त्यांना सुद्धा आपल्या प्रवाहात आणतात। मला असं वाटतं जीना यही आहे। अगदी मी आज एक वेगळी मुलाखत आयोजित केली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये कोण आहे माहिती आहे का, की आपल्या समोर बसलेले या ठिकाणी डॉक्टर माधव गोरे सर, जे अगदी अंध आहेत परंतु या ठिकाणी त्यांचं कार्य जर बघितलं, त्यांची कामं करण्याची क्षमता बघितली तर अगदी ज्यांना डोळे आहेत, ज्यांना सगळे अवयव आहेत त्यांना सुद्धा लाज वाटेल असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून, अगदी नांदेड जिल्ह्यातला तुमचं गाव नाही का, आणि तिथून लातूर नगरीमध्ये आला, फार मोठा प्रवास पूर्ण केला आहे। तुमचा नेमका प्रवास काय आहे, तुमचं कुटुंब, तुमचं शिक्षण, एकूणच आतापर्यंत जो प्रवास आहे ना तो ऐकायचा का? नमस्कार, मी डॉक्टर माधव गोरे। मी नांदेड जिल्ह्याचा एका अत्यंत म्हणजे दुर्मिळ ग्रामीण भागातून येथे आलेलो आहे। नांदेड जिल्ह्यातला हिमायतनगर तालुका आहे। आजही तिथे दळणवळणाची कुठली साहित्य नाही, साधन नाही। अशा गावात एका अशिक्षित कुटुंबात, शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आणि लहानपणी
मी दृष्टिबाधित नव्हतो, परंतु वयाच्या 5व्या वर्षी अंधत्व आलं एका दुर्मिळ आजारामुळे किंवा संसर्ग जो झाला, एक भयंकर ताप आला आणि तो ताप मेंदूत शिरला. वाचणं अवघड होतं, पण वाचलो ते अंधत्व होतं. पण त्या अंधत्वाचं मला आजही मला कधी शल्य वाटत नाही. तर त्या अंधत्वासहच शिक्षण घेतलं, प्राथमिक शिक्षण किनवट तालुक्यात, जो एकदम दुर्गम भाग आहे, दऱ्याखोऱ्याने गिळलेला आहे, अशा एका बोधडी या गावात वसलेल्या एका स्थापित एका निवासी अंधशाळेत माझं शिक्षण झालं. प्राथमिक हायस्कूल तिथेच झालं, बोधडी, आणि ज्युनियर कॉलेज किनवटमध्ये, आणि महाविद्यालयीन शिक्षण नांदेड जयसिंग महाविद्यालयात झालं. आणि तेव्हापासून आजपर्यंत माझा शिक्षणाचा प्रवास चालूच आहे. त्यामुळे नंतर त्याविषयी डिटेल मी आपल्याशी बोलली. Till 5 years you could see everything. 5 वर्ष होईपर्यंत सगळं पाहत होतं. येस येस सर. परंतु एक आजार आला आणि आजाराने अगदी सगळंच फिरावून घेतलं. येस. तर जीव वाचला Yes. आणि डोळे गेले. येस. मला असं वाटतं की जे होतं किंवा जे व्हायला असतं ते चांगलं वाईट म्हणण्यापेक्षा जे झालं नाही. येस येस. सर विचारावंच वाटतं की जेव्हा अंधत्व आलं त्या सुरुवातीला नेमके काय प्रॉब्लेम यायचे, त्याच्यावर तुम्ही कशी मात करायचा, म्हणजे तुमचं जगणं कसं होतं नेमकं? ही साधारणतः 1979ची घटना झाली. तर त्या काळात अंधत्वाबाबत किंवा याच्याबाबत फार जागृती नव्हती. आणि मग अंधत्व म्हणजे प्रकारचं मरण यातना हीच त्या काळची कल्पना होती. कारण अंधत्व म्हणजे जगण्याचा अर्थ संपला असं होतं. परंतु मी तसा नकारात्मक अर्थ न घेता कंटिन्युअसली सकारात्मकता बाळगली. आणि म्हणजे कुटुंब सुद्धा कोलमडलं होतं, नातेवाईक पण कोलमडले. अक्षरशःमध्ये काहीतरी दगड या पद्धतीने त्यांनी जगवण्याचा निर्णय घेतला. असे आपल्या नशिबाला आला अंधत्व म्हणून त्यांनी एक निष्क्रिय असं म्हणजे फार त्याची हे न करता, दखल न घेता अस्तित्वाची सुरू केलं. मग माझ्या शालेय आपण जे घेतलेलं शालेय शिक्षण असेल किंवा शालेय शिक्षण घेत असण्यापासून ते कॉलेजचं जीवन तुमचं, आपण डॉक्टर पण झालात, काय नेमकं म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये कोणी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली, शिक्षण कसं संपन्न व्हायला, मला ते ऐकायचं. सर्वप्रथम जर कुटुंबात त्या व्यक्तीने दिलेला जो आधार आहे, म्हणजे मानसिक आधार, तो खूप महत्त्वाचा असतो. आणि स्वतःची सकारात्मकता, आत्मविश्वास बाळगणं. तर अडचणी खूप होत्या शिक्षणामध्ये, कारण लेखन वाचन ही शिक्षणातील मूलभूत एक गरज आहे, मूलभूत विशेष गरज आहे. परंतु लेखन वाचन हीच समस्या अंधांसाठी जीवघेणी असतं. कारण त्यांना दिसत नसल्यामुळं लिहिता वाचता येत नाही. आणि लिहिता वाचता न आल्यामुळं अभ्यासक्रमातले जे कंटेंट आहेत किंवा जे घटक आहेत त्याचं आकलन होत नाही, किंवा वर्गात जे शिकवलं जातं ते सुद्धा फळ्यावर ते पाहू शकत नाही, किंवा ज्या शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. ही खूप मोठी अडचण होती. परंतु जिथे जिद्द असते, जेव्हा आपण एकदा मनावरती घेतलं की करायचं म्हणजे करायचं, कुठल्याही परिस्थितीत करायचं. तर मी त्या परिस्थितीत हे सगळं केलं. शिक्षणाची जिद्द होती, कारण घरात शिक्षणाचं वातावरण होतं, पण मी स्वतः ती जिद्द स्वतः निर्माण केली. आणि या सगळ्या अडचणींवरती जे 1980च्या काळची गोष्ट अशी की विशेष शिक्षणात, अंधाच्या शिक्षणात फार काय प्रगती नव्हती, प्रकारचा दृष्टिकोन पण फार येत नव्हता, आणि मनुष्यबळ नव्हतं, साहित्य साधनं नव्हती, आणि पुन्हा व्यक्तिगत अडचणी म्हणजे लिहिणं वाचणं किंवा शैक्षणिक साहित्य हाताळणं काहीही जमत होतं. परंतु सगळ्यावर मात करून फक्त श्रवण क्षमतेवर भर देऊन ऐकून शिकलो. बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती जर अंधा असेल तर आपला एक प्रश्न पडला असतो की अरे नेमकी व्यक्ती जगते कशी, नाही का? तर बऱ्याच वेळेला जर काही विचारलं आपण, जर कॉन्फिडन्स असेल तर त्या व्यक्तीकडे उत्तर असते तुम्ही काय पाहता नाही, तर उत्तर असतं प्रकाश, नाही का? तर तसं तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यामध्ये म्हणजे डोळे नसताना सुद्धा काय पाहत आलात नाही की जेणेकरून जगणं सोपं, हलकं, सुंदर झालं पाहिजे? असं एक समाधान, कोणत्याही म्हणजे एक गोष्टी समाधान आणि सकारात्मक लागतात आशावाद. तर असं एक मराठीत म्हणाय की दृष्टीशिवाय सृष्टी नाही, निश्चित आहे. परंतु सर दृष्टीशिवाय सुद्धा सृष्टीचा आपण आस्वाद घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. कारण मी तुम्हाला सांगतो मी काय केलेलं आहे. मी चिखलदऱ्याच्या सनसेट पॉईंटला गेलो, समुद्रात जाऊन लाटांचा अनुभव घेतला, बोटीत गेलो, लाल किल्ल्यावरती गेलो, म्हणजे गिर्यारोहणापर्यंत म्हणजे पर्वतावर जाऊन म्हणजे पर्वत नेमकं कसा असतो ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. फक्त हे शोधलं पाहिजे, सकारात्मकता शोधली पाहिजे आणि आशावाद ठेवला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो मी शेतकरी कुटुंबात असल्यामुळे आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाचं पीक घेतलं जातं. म्हणजे कापसाचं पीक बी आणण्यापासून त्याचं पूर्ण शेतामध्ये काय पेरायचं, काय पेरायचं त्याचा निर्णय मी स्वतः घेतो म्हणजे कुटुंबासोबत. आणि ते जे आहे म्हणजे 5 किलोमीटर गाव मी चालत डोक्यावरती ते बियाणं ठेवून जायचं. म्हणजे एक शेतकरी म्हणून
ही सुद्धा भूमिका मी अतिशय उत्तम पार पडली. म्हणजे मला दिसत नाही म्हणून मी कुठेही संधी शोधली नाही. इसका मतलब है भगवान ने 2 आंखें बंद की मगर जो तीसरी आंख है नॉलेज की वो ॲक्टिव्ह आहे नाही का. मला असं वाटतं की तिसरा डोळा उघड्या दिसतात आणि हा तिसरा डोळा हा ज्ञानाचा असतो नाही का, तत्परतेचा असतो. तर मागच्या अनेक वर्षापासून आपण टीचरवर काम करत आहे नाही का. आपण PhD पूर्ण केली. काय नाही स्टोरी म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की आपण जर आपण असाल तर आपल्या काही मर्यादा असतात. पण तुम्ही जे काम करताय किंवा जो प्रवास पूर्ण केला आहे तो अमर्याद आहे. PhD कधी पूर्ण केली, शिक्षक म्हणून आपली भूमिका काय नव्हतं, सामाजिक जे दायित्व आहे आम्हाला तेही ऐकायचं. अडचणीवरती मात करणं हे माझा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे अडचणीवर मात करणं किंवा ते अडचणीशी संघर्ष करणं हा माझा स्वभाव धर्म आहे. जे साहित्य साधनं नसताना, शैक्षणिक सामग्री नसताना PhD करणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण शैक्षणिक संशोधन करताना संशोधनाचा आढावा घ्यावा लागतो, त्यासाठी खूप सारं वाचावं लागतं. परंतु बऱ्याचदा तुम्ही प्रथमदर्शनी म्हणाल की तुम्ही अंधा असा तर या भानगडीत पडताय त्याच्यावर PhD करण्याचा संशोधन करताय. परंतु मी ते ही गोष्ट न बाळगता शैक्षणिक सामग्री हाताळली, शोधलं म्हणजे संशोधन संदर्भात जे काय रिसर्च जे थिसिस असतात तिथे गेलो. आणि जी टेक्नॉलॉजी आहे ब्रेल म्हणजे वाचण्याची आज एवढी सोपी झालेली आहे टेक्नॉलॉजी की ईच अँड एव्हरी टेक्स्ट मी रीड करू शकतो. ही परिस्थिती पहिलं नव्हती आणि ती मी नुसतं रीडच नाही करू शकत, तर मी ॲक्सेसेबल वेमध्ये टेक्स्ट बाय टेक्स्ट, सेंटेन्स बाय सेंटेन्स, वर्ड बाय वर्ड, लाईन बाय लाईन, पॅरा बाय पॅरा, चॅप्टर बाय चॅप्टर एवढी मी ही सगळी सामग्री हाताळू शकतो. पहिला फक्त ब्रेल हा एकमेव पर्याय होता. परंतु आता डिजिटल टेक्स्ट हाताळण्याचं जे ॲप्स आणि जे सॉफ्टवेअर्स आलेले आहेत त्या माध्यमामुळं मी कुठलंही पुस्तक म्हणजे तुमच्या मदतीशिवाय लगेच तर आम्ही मोबाईल त्याच्यावरती त्याची इमेज घेणार आणि माझ्या ॲपमधून आमच्याकडे किबो, ID, ED रीडर या पद्धतीचे ॲप आहेत मोबाईलमध्ये. त्या ॲपच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ॲक्सेसिबल वेमध्ये ते सगळे मटेरियल वाचू शकतो. मला असं वाटतं की व्यक्ती जर चॅप्टर असेल तर चॅप्टर वाचता येतो नाही का. त्यामुळे आयुष्याचा जो चॅप्टर आहे तो एवढा अवघड नाही. आता तर पूर्णपणे हे युग हे डिजिटल आहे. अगदी सगळ्या सुविधा आहेत आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला जे काही तंत्रज्ञान आहे, जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या समोर आहे. फक्त यूज करा नाही का. योग्य वापर केला तर आपला योग्य मार्ग सापडतो. सर या जगण्याकडे तुम्ही आतापर्यंत कसं पाहायला येईल मग ते ऐकायचं. मी सर एक मला तुम्ही विचाराल की तुम्हाला आता तुम्ही अंधा असं मला दृष्टी दिली तर चालेल का, तर माझं उत्तर असेल तर नाही. तर मी याच्यामध्ये समाधानी आहे. कारण अंधत्वासह जगणं त्यात मला खूप मोठा समाधान आहे, आनंद आहे. आणि हेच समाधान मी शोधत गेलो तर हेच माझ्या जगण्याचं रहस्य आहे. कारण मला सारखं वाटायचं की आपण अंधासारखं जगायचं नाही, आपण सामान्य व्यक्तीप्रमाणे जगायचं. जे आता प्रत्येक सामान्य व्यक्ती ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या गोष्टी मला जमल्या पाहिजेत. आज मी सर लाखो रुपयाचं आर्थिक व्यवहार मी ऑनलाईन पद्धतीनं करतो. मी असं तिथे कधी म्हणालो नाही की बाबा मी अंधा आहे, मला आर्थिक फटका बसेल किंवा माझी फसवणूक होईल किंवा ही ती बाळगलीच नाही. तर म्हणजे आत्मविश्वास आणि सकारात्मकता आताही माझ्या जे मी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट सारे करतो. म्हणजे मार्केटमध्ये जरी गेलो तर मी त्यांना मी पेमेंट करायला त्यांना विचारतो. हे सगळं म्हणतात नका तुम्हाला जमेल का, नंतर तुमचा स्कॅनर द्या, तर तुमचा काय नंबर आहे तुझ्या मी स्कॅन करतो आणि त्या ॲपच्या माध्यमातून पेमेंट करतो. म्हणजे थोडक्यात तात्पर्य सकारात्मकता आणि आत्मविश्वास. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबण्याची गरज पडली नाही. ती ऊर्जा तुमच्याकडे सतत राहील नाही. मला असं वाटतं की तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं की मला कोणतरी मोटिवेट केलं, मला कोणतरी सांगितलं नाही का. मला असं वाटतं की तुम्ही जगला ती तुमची स्वयंप्रेरणा आहे, इथपर्यंत यावंसं वाटतं. सर जे तमाम मला मुद्दा विचारावं वाटतं की बऱ्याच लोकांकडे जर एक सुट्टी कमतरता असेल शारीरिक, त्यांना वाटतं की आपलं जगणं आता थांबलं पाहिजे किंवा नको आता उत्साह नसतो. अशा अनेक ज्या लोकांना वाटतं की नाही, अशा लोकांना आपण काय सांगू शकतो, म्हणजे काय आपण मेसेज देऊ शकतो. नाही आता मी सांगण्यासाठी तेवढं काय एवढं हे नाही, फार मोठा काउन्सिलर तर नाही. निश्चितपणे पण जगण्याच्या अनुभवातून एवढं नक्की सांगू शकतो की तुम्ही सकारात्मकता शोधा कोणत्याच गोष्टी सकारात्मक. कारण आपण नकारात्मक किती विचार करू शकतो, पण सकारात्मक शोधा आणि एक योग्य सांगड झाला म्हणजे उपलब्धता आणि आपल्याकडे असणाऱ्या अडचणींची तर निश्चितपणे त्यात मार्ग निघू शकतो. की सकारात्मक एवढंच विचार करतात. मला एक उदाहरण देत होतं की मी साधारणतः कोण बनेगा करोडपती हा एका खाजगी चॅनलवरती एक शो चालतो. तर त्या शोमध्ये जाण्यासाठी मी 2000 पासून जो स्वप्न पाहिलं होतं मला या कोण बनेगा करोडपती शोमध्ये जायचं. तर ते स्वप्न पाहताना तर हे स्वप्न 2020 साली मी माझ्या मुलीच्या माध्यमातून सक्सेस केलं. माझी मुलगी त्या
शोमध्ये गेली होती. त्याचबरोबर पुरुषांमध्ये मी होतो आणि माझ्या मुलीने मी ॲज अ कॅम्पेनियन म्हणून तिथे होतो. अमिताभ बच्चन साहेबांची मला 2 दिवस संवाद करायची मला संधी मिळाली. तर माझ्या मुलीने 12.5 लाख रुपयाच्या शोमध्ये जिंकले. त्या लाखमध्ये तो झाला होता. तर हीच सकारात्मकता शोधत आणि मी अनेक चित्रपट क्षेत्रातील अनेक व्यक्तींना भेटतो. क्रिकेट क्षेत्रातील अनेक व्यक्तींना भेटतो. सचिन तेंडुलकरला भेटायचं तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. पण मी 5 मिनिट त्या महान व्यक्तीला 5 मिनिट मला भेटण्याचा योग आला. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आहे, साहित्य, क्रीडा, सिनेदृष्टी, या प्रत्येक माझी एक वेगळी आवड आहे की भेटायचं. असं म्हणतात की केशवा माधवा तुझ्या नामात गोडवा, नाही का? कारण हा गोडवा आपण वाढवायचा असतो. कारण आयुष्य फार गोड आहे, सुंदर आहे, जगलं पाहिजे. या जगण्यावर या मरण्यावर शुद्धता प्रेम करायचं. आणि माधवजी यांनी पहिल्यापासूनच हे केलेलं आहे. कारण जोपर्यंत हृदयामध्ये प्रेम आहे तोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे. कारण हे चाललंय सगळं प्रेमावरच. जिथं प्रेम संपलं तिथं आयुष्य संपलं. सरांनी त्यांच्या जगण्यावर या आयुष्यावर खूप प्रेम केलं आणि या प्रवासामध्ये अनेक लोकांना मदत केली. आज ते अनेक अंध विद्यार्थ्यांना मदत करतात, त्यांना मोटिवेट करतात, त्यांना मुख्य प्रवाहात आणतात. अगदी साहित्य क्षेत्र असेल, क्रीडा असेल, अगदी क्षेत्र कोणतंही असो, सर तिथे गेले नाहीत आणि आपली छाप पाडली नाही असं कधीच झालेलं नाही. निश्चितपणे ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.